प्रिया बेडवर शांत पडलेली असते. तिला माहिती असतं की राकेश आज रात्री घरी येणार नाहीये, म्हणून ती त्याची वाट न बघता बघता झोपायचा प्रयत्न करत असते. पण तिला झोप कशी लागेल? तिचं पूर्ण मन राकेशकडे लागलं होतं. थोड्याच वेळात तिच्या बेडरूमचा दरवाजा जोरात उघडतो. ती घाबरून तिकडे पाहते तर दरवाजात राकेश असतो. रागाने डोळे लालबुंद झालेले असतात. चेहऱ्यावर लगेच राग उमटत असतो. प्रियाही विचार करत असते की आज तर कीर्तीचा वाढदिवस आहे आणि राकेश घरी कसा आला. प्रिया त्याच्याकडे बघतच असते. तोपर्यंत राकेश तिच्यासमोर येऊन उभा राहतो. प्रियाला समजत नसतं काय झालंय, म्हणून ती पण त्याच्यासमोर घाबरत उभी राहते. राकेश तिच्या कानाखाली जोरात चापट मारतो. प्रिया चापटेने बेडवर खाली पडते. राकेश तिला ओरडून म्हणतो, 10 लाखाच्या चेकवर सही न केल्याची शिक्षा आहे ही. असं म्हणून तो त्याच्या सोफ्यावर जातो आणि झोपायचा प्रयत्न करतो. प्रिया मात्र खूप रडते. ती कपाटातून चेकबुक काढते आणि एका ब्लॅक चेकवर सही करून राकेशच्या फाईलमध्ये ठेवते, जी त्याला दुसऱ्या दिवशी लागणार असते. इकडे कीर्तीचा प्लॅन फेल झाला म्हणून राज पण कीर्तीपासून नाराज असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सर्व नाश्ता करत असतात. प्रिया आज सकाळी कोणाच सोबत बोललेली नसते. राकेशला पण रात्री त्याने प्रियासोबत जे केलं त्याचा काहीच पश्चाताप नसतो. उलट त्याला बरं वाटत असतं. प्रिया रात्रीचं काहीच विसरलेली नसते. सर्व शांततेत नाश्ता करत असतात. मीत आणि काव्या आज लवकर कॉलेजला गेलेले असतात. बाकी सर्व तिथे बसलेले असतात. प्रिया वसुधाला म्हणते, आई, मी माझ्या मम्मीकडे जाऊन येते. 2 वर्ष झाली गेली नाही आहे मी. सर्वांची खूप आठवण येते. वसुधा बोलते, प्रिया, तू गेली तर आम्हाला खूप बोर होईल ग. तू एक काम कर ना, तुझ्या घरच्यांनाच बोलून घे ना इकडे. वसुधा नाश्ता करतच म्हणते. दीपक बोलतो, प्रिया, वसुधा बरोबर म्हणते, त्यांनाच बोलून घे ना. शकुंतला, ते पण लग्न झालं तसं एक वेळेसच आले इकडे, येतील तर हवा बदल होईल त्यांची. प्रिया राकेशकडे बघत असते, तो काही म्हणतो का. पण राकेश खाली मान घालून नाश्ता करत करत फक्त ऐकतच असतो. प्रिया एक नजर सर्वांकडे पाहते आणि शांततेने म्हणते, माझ्या कॉलेजचे सर्व फ्रेंड एकत्र होणार आहे तिकडे, म्हणून मी तिकडे जाऊन सर्वांना भेटून येते. आज प्रियाच्या आवाजात नाराजी होती. ती कुणालाच समजत नसते. आज राकेश खूप खुश असतो, कारण प्रिया ही माहेरी गेलेली असते आणि प्रिया पण रात्रीच सगळं विसरून खूप छान असते, कारण 2 वर्षांनी ती तिच्या गावी जाणार असते. तिचं गाव मालवण. ती गाडीत बसून तिचं गाव कधी येईल याचीच वाट बघत असते. तिची आई, वडील, एक बहीण, मैत्रिणी, सर्वांना तिला भेटायची आतुरता लागलेली असते. शेवटी गाडी गावात घुसते. ती जसं गाव सोडून गेली तसंच ते आजही तिला भासत होतं. गाडीत तिच्या घराजवळ येऊन उभी राहते. आजूबाजूचे सर्व लोक इतकी मोठी गाडी आली त्याच्या गल्लीत आली म्हणून जमा होतात. हे पाहायला की कोण आलंय. गाडीमधून प्रिया उतरते. प्रिया लग्नाआधी सर्वांची लाडकी असते गल्लीत, म्हणून सर्व तिला भेटायला तिच्या जवळ येतात. प्रियाचा आनंद तर
कुठेच मावत नसतो. प्रिया सर्वांना भेटून घराकडे वळते. घर छोटंसं असतं पण छान असतं. घराकडे जाताना प्रियाला आधीचे दिवस आठवतात. प्रियाला येताना पाहून तिची बहीण रिया जोरात पळत येते आणि प्रियाच्या गळ्यात पडते. दोघी बहिणी घरात येतात तर रिया जोरात आवाज देते, आई बाबा कोण आलंय बघा बाहेर येऊन. तसेच उमा आणि राजेश बाहेर येतात तर समोर प्रिया असते. ते लगेच प्रियाच्या गळ्यात पडतात. प्रिया सर्वांना भेटून सर्व दुःख विसरलेली असते. ती मात्र कोणालाही सांगत नाही की तिच्या संसारात काय चालू आहे ते. इकडे राकेश आज एकदम खुश होऊन ऑफिसमध्ये येतो. त्याला एकटे येताना बघून मॅनेजर त्यांच्या जवळ येतो आणि चिंतेत विचारतो, सर प्रिया मॅडम कुठे आहे? आज राकेशचं मूड खूप छान असतं म्हणून तो प्रेमातच म्हणतो, तुझी प्रिया मॅडम तिच्या माहेरी गेली म्हणून आजपासून फक्त मीच येईल थोडे दिवस. मॅनेजरच्या चेहऱ्याचे भाव बदलतात आणि तो थोडा नाराज होतो. राकेश त्याच्याकडे बघतो आणि त्याला म्हणतो, काय झालं? प्रिया नाही आली तर का इतका काय नाराज होतोय? मॅनेजर, सर मी हा विचार करतोय की इतकं काम कोण सांभाळेल आता? राकेश एकदम आत्मविश्वासाने सांगतो, अरे मी आहे ना काम बघायला, आणि प्रिया यायच्या आधी तर मीच सर्व बघायचो. तू इतका विचार नको करू. काय काय काम आहे मला सांग, मी सगळं करतो. असं म्हणून राकेश त्याच्या कॅबिनमध्ये जातो. त्याने जी फाईल घरून आणलेली असते ती तो ओपन करतो तर त्यात प्रियाने सही केलेला चेक असतो. राकेश पण त्यावर सही करतो. 10 लाख रुपये टाकतो आणि तो चेक खिशात ठेवतो. थोड्या वेळात मॅनेजर येतो. राकेश हा बोला आता काय काय काम आहे? मॅनेजर हातात मोबाईल घेतो आणि त्यात चेक करतो. म्हणतो, सर आज तुमच्या 4 मीटिंग आहेत. राकेश, अरे पण माझी तर एकही मीटिंग नाही आहे. मॅनेजर, सर प्रिया मॅमच्या मीटिंग आहे ह्या. तुम्ही म्हटले ना की सर्व तुम्ही करून घ्याल. राकेश, बरं डिटेल्स दे मी करते. राकेश 2 मीटिंग करूनच थकून जातो. त्यात अजून 2 असतात. तो मॅनेजरला बोलवतो. राकेश, प्रियाला किती मीटिंग करते दिवसात? मॅनेजर, सर 5 ते 6. राकेशला कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रियापेक्षा कमी दिसायचं नसतं. प्रिया आल्यापासून राकेश ऑफिसमध्ये लक्ष देत नाही होता म्हणून आता त्याच्याकडे इतका लोड सहन होत नाही होता. आज त्याला तो चेक मोडायला पण वेळ भेटला नाही होता आणि कीर्तीसोबत पण बोलणं नाही झालं होतं. पण राकेश हार मानणारा नाही होता. तो अजून 2 मीटिंग करतो. आज त्याला ऑफिसमध्ये खूप वेळ झाला होता. तो इतका थकतो की घरी जाऊन लगेच बेडरूममध्ये जाऊन झोपतो. प्रिया तर दिसत नसते पण रूम खूप शांत वाटत असतो. राकेशला जास्त काही फरक पडत नाही आणि तो झोपून जातो. राकेश खूप थकलेला असतो त्यामुळे त्याला लगेच झोप येते. दुसऱ्या दिवशी राकेश अंघोळ करून बाथरूमच्या बाहेर येतो तर त्याला आठवते की त्याला त्याचे कपडे प्रेस करून टेबलवर ठेवलेले मिळायचे. आज ते दिसत नाही होते. त्याला समजतं की
प्रिया रोज त्याचे कपडे तिथे ठेवायची. तो कपाटकडे जातो आणि तयार होऊन खाली येतो. वसुधा सर्वांना नाश्ता वाढते. राकेश पहिलाच घास तोंडात टाकतो, म्हणतो, आई, आज असा काय नाश्ता बनवला आहे? वसुधा, अरे रोज सगळं प्रियाच बनवते, मला सवय नाही राहिली आता, त्यामुळे थोडं मागे पुढे झालं असेल. राकेशला प्रियाचं नाव ऐकून शांत बसावं लागतं. राकेश घरून आधी बँकेत जातो. तो चेक मोडतो आणि एक डायमंडची रिंग घेऊन कीर्तीच्या पत्त्यावर पाठवतो. थोड्या वेळात बंडू काका त्याला ऑफिसमध्ये सोडून देतात. राकेश कॅबिनमध्ये बसलेला असतो. मॅनेजर राघव तिथे येतो. त्याच्या मागे 2 पिऊन फाईल्सचा मोठाच गठ्ठा घेऊन येतात. राकेश ते बघून राघवला म्हणतो, काय आहे हे राघव? राघव बोलतो, सर, तुम्हाला सही करायची आहे यावर. राकेश एकदम शॉक होऊन, इतक्या फाईल्सवर? राकेश, हो सर, प्रिया मॅडम असत्या तर त्यांनीच करून दिल्या असत्या. राकेश प्रियाचं नाव ऐकून परत एकदा स्वाभिमानी होतो. राकेश बोलतो, ठेवा ते इथे, मी करतो. राकेश सही करत असतो. इतक्यात त्याच्या मोबाईलवर रिंग वाजते. तो मोबाईल बघतो तर कीर्तीचा कॉल असतो. राकेश सही करतच बोलतो, हा कीर्ती, बोल. कीर्तीचा आवाज वरूनच समजत होतं की कीर्ती खुश आहे. ते, बेबी, थँक्यू सो मच, खूप छान आहे. राकेश, तुझ्यासाठी काही पण करू शकतो मी. बरं, मी काम करतो, नंतर कॉल कर, मला काम आहे थोडं. बाय. कीर्ती पण बाय बोलते. कीर्तीचे काम आता झालेलं असतं. प्रिया तिकडे मस्त एन्जॉय करत असते. थोड्या वेळात राघव राकेशकडे येतो. त्याला पाहताच राकेश म्हणतो, अजून काही काम आहे का राघव? राघव हातात अजून 2 फाईल्स देत म्हणतो, सर, या 2वर पण सह्या करा. राकेश, राघव, हे काम इतकं कसं पेंडिंग पडलंय? राघव थोडा घाबरतच म्हणतो, सर, मी आणि प्रिया मॅडम तुम्हाला खूप वेळेस सांगितलं की खूप फाईल्स पेंडिंग आहे, पण तुम्ही सर्व प्रिया मॅडमलाच करायला लावायचे, म्हणून मॅडम रिकामा वेळ मिळाला तसा या फाईल्स चेक करून सह्या करायच्या. राकेशला आता कळलेलं असतं की प्रिया खरंच किती काम करत होती. ऑफिसमध्ये त्याला आठवतं की तो जेव्हाही तिच्याकडे जायचा तेव्हा पण ती कामच करताना दिसायची. आजचा दिवस पण राकेशच्या पूर्ण कामातच जातो. थोड्या वेळाने राकेश राघवला कॅबिनमध्ये बोलवतो. राकेशला आता थोडा वेळ कीर्तीसोबत घालवायचा असतो. राघव राकेशच्या कॅबिनमध्ये येतो. राकेश, राघव, 5 वाजले, मी जातो आता घरी, काम संपलं की तू पण निघ. राघव, हो सर. राघव परत थोडा नाराज होतो. राकेश, आता काय झालं तुला नाराज व्हायला? राघव, सर, ते राकेश. राघव, लवकर बोल, मला उशीर होतोय. राघव, सर, ते काल आपले पार्टनर येणार आहे, त्यांना आपले नवीन प्रोजेक्ट माहिती करायची आहे. राकेश, हो, मग? राघव, प्रिया मॅम प्रेझेंटेशन बनवून गेले आहे, तुम्हाला ते फक्त प्रेझेंट करायचं आहे. राकेश, त्यात काय इतकं विशेष, तुम्हाला डिटेल्स दाखव. राघव राकेशच्या लॅपटॉपवर प्रेझेंटेशन लावून देतो आणि एक फाईल पण देतो. राकेश, राघव, सोपं आहे, मी बघून घेईन उद्या. राघव कॅबिनमधून निघतो आणि राकेश प्रेझेंटेशन बघतो तर त्याला त्यातलं जास्त कळत नसतं, म्हणून तो फाईल वाचत बसतो. आज पण त्याला खूप उशीर होतो
घरी जायला. आज परत तो थकलेला असतो, कारण प्रियाने ऑफिस जॉईन केल्यापासून पहिल्यांदाच राकेश ऑफिसमध्ये इतकं काम करत असतो. कसं देणार पुढचं प्रेझेंटेशन राकेश? त्याला जमेल का हे? की तो प्रियाची मदत घेईल? तो प्रियाला घरी आणेल का? हे बघण्यासाठी बघत राहा साथ तुझीचा नेक्स्ट एपिसोड. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा.